मम्मीकडे. तर आज असंच इच्छा झाली की मम्मीकडे जाऊया, जरा एक दिवस राहूया. म्हणजे माझी नाही, यशची इच्छा झाली. यश मला बोलला चल आपण मोठ्या मम्मीकडे राहायला जाऊया. म्हटलं चल. तर मम्मीला फोन केला की येतो. मग तिथं काय अगदी खुशीच झाली, ये बरेच दिवस झाली आली नाहीयेस तू. म्हणजे रिया जॉर्जियाला गेल्यापासून काही मी मम्मीकडे गेली नव्हती राहण्यासाठी. तर आज चला म्हटलं असंच जरासं राहून येऊया. तर तिला फोन केला येते, तर ती बोलली हो अगदी ये. मग मी फिश आणायला जाते. तिला म्हटलं थांब, फिश आणायला जाऊ नको, मी पण तुझ्या जोडीला येते. कारण की ती जेव्हाही फिश घ्यायला जाते ना, खरोखर सांगते मला इतकी मजा येते ना. म्हणजे तिचं ते बार्गेनिंग स्किल आहे ना, ती मला तुम्हाला दाखवायची होती. तिला मी म्हटलं थांब मी येते, आपण दोघी जाऊया. तर आता तिथे चाललो. ऍक्च्युली मला गाडी चालवता येते, मी शिकलेली आहे, स्विफ्ट चालवते. सुरुवात मी एक्सयूव्ही पासून केली होती. म्हणजे सुरुवातीला मी एक्सयूव्ही चालवायची, नंतर स्विफ्ट चालवली. स्विफ्ट अगदी इझी आहे, पण मग एक्सयूव्हीला मी बरेच महिने हात लावलं नाही. म्हणजे रिया आली आणि मग रियाला गाडी शिकायची होती. मग त्या दरम्यान तर अगदीच नाही, म्हणजे मी म्हणेन मी बराच टाइम गाडी चालवलीच नव्हती. आणि तसा यश ना मला गाडी कधी देत पण नाही चालवायला. तर मी काल असं ददीनं म्हटलं चला आपण एक राऊंड मारून येऊया. एक्सयूव्ही होती, यश स्विफ्ट घेऊन बाहेर गेलेला होता आणि इतकी छान, म्हणजे अरे वा, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. म्हणजे मी गाडी चालवली, किती महिन्यानंतर गाडी हातात घेतली तरी प्रॉपर चालवली. आणि धनी पण खरोखर म्हणजे ना असं मानलं पाहिजे की इतक्या महिन्यानंतर गाडी तरी अशा बिंदास माझ्या हातात देतात, चालव काही नाही. पण चालवली नाही असं नाही, मस्तपैकी असं छान राऊंड मारून आलो. आणि येताना यशला पण भेटलो आम्ही. माझे मित्र सगळे हे झाले, शॉक झाले की तुझी मम्मी गाडी चालवते. हा ऍक्च्युली यशचे फ्रेंड्स होते तिथे उभे. तुम्ही ऐकलं पण एक जण बोलत होता की अरे गाडी यशची मम्मी चालवते, तुला काय बोलत होते. नाही म्हणजे ते पण शॉक झाले बघून की तुझी मम्मी कधीपासून गाडी चालवायला लागली. आणि बघा असं म्हटलं, असं कसं वाटतं तुला मम्मी बद्दल असं बोलतात सगळेजण तेव्हा. म्हणजे यशला माझ्या प्राऊड फील होतं तेव्हा लोक असं बघतात आणि अशी तारीफ करतात. तेव्हा यशची मम्मी गाडी म्हणजे गाडी चालवणं इतकी मोठी गोष्ट नाहीये, पण एक्सयूव्ही कशी थोडी मोठी असते, हेवी असते, तिला मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पण काय आता सवय झालेली आहे त्यामुळे मला तर येतेच चालवता. आणि त्यांनी पहिल्यांदा बघितलं असेल मला गाडी चालवताना. तर आता निघालो आहो आम्ही. काल मस्त फिरून आली, आज चालली इच्छा मम्मीकडे जायची. तर चला बघूया, हिच्या जोडीला फिरूया. म्हणजे मम्मीचे तर बाप रे, शॉपिंगचे असे स्टोरीज आहेत ना, तुम्हाला मी काय सांगू. ती जोडीला असेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी खूप हसते. मी इतकी हसते ना तिच्या बार्गेनिंग स्किल वरती ना, की खरोखर काय काय वेळेस ना मला असं वाटतं मम्मी लोक आपल्याला मारतील ग निघितून. इतकी खतरनाक बार्गेनिंग करत असते ती. तर बघूया आज काय करते. आता जवळच आलो आम्ही, 10-15 मिनिटात पोहोचूच. मग तिच्याशी भेटा. आई असते, आई असते. पण ते बार्गेनिंग करण्यामध्ये डेंजर आहे ना. आई असते. माझी मम्मी डेंजर आहे, मी त्याच भाषेत बोलते. म्हणजे तुला माहिती, तुला एक स्टोरी सांगते मी. आम्ही लोक ना मुलुंडला, म्हणजे आधी राहायचो कुठे, विक्रोळीला राहायचो. आणि ठाण्याला माझी मावशी राहायची. तर आम्ही म्हणजे यायचो ना, तर मुलुंडला असं, म्हणजे मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण मुलुंड वरून येत होतो आम्ही. मुलुंडला तिथे ना रिक्षा, मार्केटमध्ये गेलेलो का काय, तर ऑटोवाले असतात ना, ते असं ऑटोवाले कसं विचारतात कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय. माझी मम्मी लिटरली एका ऑटोवाल्या समोर उभी राहिली आणि ती त्याला बोलते मी तुला का सांगू. मी तिथेच थांबून इतकी हसत होती ना. म्हणजे तू का, तो त्याचं काम करतो, बोलतो तो का विचारतो मला कुठे जायचं आहे, मी त्याला का सांगू. म्हणजे खरोखर आम्ही दोघी भेटलो ना की आम्ही इतके हसत असतो ना, काय ना काय मस्ती मस्करी ही चालूच असते. आणि माझी मम्मी तर अगदी फुल कॉमेडी आहे. ती कॅमेरा समोर इतकं काही बोलत नाही, पण कॅमेरा बंद झालं की मग तिची मस्करी मस्ती चालूच असते. आणि कडकही तशीच आहे का. चला आता घरी पोचलेलो आहोत आम्ही.
मम्मी घरात आहे का? हा. अरे या या आणि दोघेच मग काय डॅडी आज फक्त मी आणि यश आम्ही दोघं पुढे आलेलो आहोत आणि यशचे डॅडी थोड्या वेळानंतर येणार आहेत. आपल्याला आता मम्मी जायचं आहे कुठे? मच्छी आणायला. चला. फिश फिश तुझी तयारी झाली आहे? माझी तयारी अशीच असते, झालेलीच असते. हा चल मग आपण पटकन जाऊन येऊया, नाही तर उशीर होईल. ऑलरेडी रात्र होत चाललेली आहे. तर चलो आता आपण भेटूया मच्छी घे. आम्ही आता इथे आलो आहोत फिश घ्यायला. हा एरिया कोणता आहे? रुनवालला तिथं इथे मच्छी मिळते चांगली. तर बघूया आता कशी मम्मी मच्छी घेते. मला तुम्हाला दाखवायचंच आहे तिची मच्छी घेण्याची स्किल, बार्गेनिंग. बघूया. मम्मी आता पुढे पुढे जाणार आहे, मी तिच्या मागे मागे. चला. बोलल्यावर मी थांबतो. हे काय तुम्ही 1500 रुपये बोलते? आता तुम्ही बोंबील कापा तोपर्यंत मी आले तिकडून बघून. तुझ्या मते कितीला आला पाहिजे? 700 रुपये. त्या आजीने सांगितले 1500 रुपये. आता ही बघू. मी बोलू 700 रुपये. 800 घ्या चला. लास्ट डील फायनल झालेली आहे. कितीला घेतला पापलेट? 800ला ना. बघू जोडी घेतले. जोडी मम्मी ना बरोबर घेऊनच जाते. पण पापलेट पण असे एकदम मोठे मोठे आहेत आणि तिला इथे आवडते मच्छी. ते जरा जास्त चांगली मिळते, फ्रेश मिळते. आता मच्छी घेऊन झालेली आहे. अजून ती काही कोलबी वगैरे समथिंग काही घेते. माझ्या जावयांना पापलेट कोलबी आवडते. हा म्हणून हिशोबाने मोठे मोठे पापलेट घेते ना. मला हलवा आवडतो तो नाही घेतला. जायला पापलेट आवडतो तो बरोबर तोच घेतलाय. चांगलं आहे म्हणजे पापलेटच्या एका पापलेटची एवढी पीस झालेले आहेत. 10 घाला झालेले आहेत. आता कुठे घ्यायला जायचंय? इंदिरानगरला. अच्छा म्हणजे इथे तिला कोलबी मनासारखी भेटली नाही तर आता इंदिरानगरला चाललो आहोत मच्छी घ्यायला. आता बघूया. पण पापलेट चांगले भेटले. म्हणजे मला असं मोठं पापलेट ते पण 2 आणि 700 रुपयाला. 100 रुपये अजून कमी केलेच तिने. 800 बोलली तरी नंतर पलटी मारली आणि बोलते 700 बरोबर आहे. तिने 700 रुपयालाच घेतली शेवटी. पण खरोखर एक ट्रिक आहे. पापलेट ती 1500 रुपये बोललेली होती मावशी. मम्मीने ते कितीला घेतले मम्मी? 700. पण तिथं 800 रुपये बोललेली ना. 800 मीच बोलली तिला 800ला द्या. ती नाही 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 करायला लागली. मेले नंतर कापल्यावर बोलली तिला मी. आता मी एवढेच आणले घ्या. मी एवढेच आणले आहेत घ्या. अच्छा म्हणजे 700ला तिने दिलेले आहेत पापलेट. हरकत नाही कारण की वेळ पण झालेला. ती मावशी बोलते आता जायचा वेळ झालेला आहे तर मच्छी अशीच हो राहील त्याच्यापेक्षा घेऊन जा. ओळखीची आहेस तू. मम्मी तिथून नेहमी घेते. पण कसं ग मम्मी तुमच्या लोकांना असं बार्गेनिंग करायला जमते? न जमण्याचं काय नाही. तू पण शिक. भरपूर वाचतात पैसे त्याच्यात. मला मी खरोखर सांगू ते 1500ची मच्छी जर तिने मला 1200ला दिली असती ना तर मी अशी नाचत नाचत आली असती.
याच्यामध्ये आणि अक्षरशः अर्ध्या किमतीमध्ये घेऊन येते. मी आता येताना ना यशला असेच तुझे जराशे असे किस्से आमचे बोलत होते. तुला आठवतं मुलुंडला आपण येत होतो त्यावेळेस रिक्षावाले असे विचारायचे काय बोललेले तुला का सांगू तुला का सांगू. बापरे मी इतकी हसत होती. आणि एकदा असंच पर्स पण मला घ्यायची होती. तुला आठवतं का तिथेच माहितीये का तो पर्सचा त्याने रेट काहीतरी 2,500 का काहीतरी सांगितला होता. ही बाई सरळ त्याला 900 रुपये बोलली. मी म्हटलं मम्मी काय हे. मी जाते बाहेर उभी राहते बाबा. हो मी राहते का तूच मला बोलली तू बाहेर जा बोलते. आणि ती 1000 रुपयाला ती 2500 रुपयाची पर्स घेऊन सुद्धा बाहेर आली. म्हटलं बाप रे नवले. मला येत नाही बार्गेनिंग करता मला बिलकुल येत नाही. मी म्हणेन 10-20 रुपये जरी कोणी कमी केले ना तरी पण मी अगदी अशी खुश होते. हुशार आहे म्हणजे मम्मी तू पण जाईल काही पण आणाल तर घेऊनच जाईल तुझं. मम्मीचा गुण. माझे पप्पा तसे नव्हते. तुला आठवतं तुला अजून एक गोष्ट आठवतं मम्मी एकदा आपण येत होतं पप्पा होते जोडीला. तू ते मातीची कुंडी का काहीतरी घेत होती माहितीये का तुला मुलुंडलाच मला असं वाटतं. म्हणजे मी पप्पा मम्मी पप्पा कशा माझे ऑफिसला जायचे ते गोदीमध्ये होते कामाला तर सतत त्यांच्या हातात अशी बॅग असायची का पेपर्स डॉक्युमेंट्स वगैरे सगळं. आणि म्हणजे त्यांना नेहमी कसं आणि हे बार्गेनिंग वगैरे त्यांना बिलकुल जमायची नाही. आणि मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं मी माझ्या पप्पांसारखी आहे. माझी मम्मी त्या दुकानवाल्याशी नाशी किचकिच करते दे असं तसं कमी कर हे कर. पप्पांनी खिशातून पैसे काढले त्याला दिले आणि सरळ पुढे आणि बार्गेनिंग करते. मला ना खरोखर म्हणजे या गोष्टी आठवतात ना मला कधी कधी इतका हसायला येतं ना. पप्पांना मला असं आवडायचं नाही का जे ना ते चला द्या आणि चला मोकळे व्हा पुढे निघा असं आहे. बार्गेनिंग करत बसायचं नाही. पण चांगली सवय जर येते करता तर केली पाहिजे. ऑब्व्हियसली पैसे वाचतात ते आणि समोरची व्यक्ती पण जर त्याला फायदा होतो तर ती देईल नाही तर नाही देणार. आणि होतच असेल ना तेव्हाच तर एवढे पैसे ते लोक कमी करतात ना. ते सांगतात तेवढे मिळाला एखादा बकरा तर बरं आहे. बघा म्हणजे मी तर बकराच आहे ऑब्विसली. मला जो कोणी काय सांगतो ना मी देते म्हणून मी एकटी शॉपिंगला जात नाही. मला त्यांनी एकटीला पाठवत पण नाही. जोडीलाच असतात. तर चला आता आम्ही आलो आहोत कुठे इंदिरानगर म्हणून आहे तिथे. तर बघूया तिथे काय फिश आहे ते. मला फिश घ्यायला जायला पण आवडत नाही का. मला म्हणजे खायला आवडते पण घ्यायला आवडत नाही. ओ माय गॉड इथं तर बदक पण आहेत. असं मच्छी मार्केट आहे इथे तर बदक पण आहेत. माय गॉड बाबा हे बाबा हे काय आहे. थांबा दिसत नसेल पण बापरे हलवा किती मोठा आहे. कोण आहे बापरे. खरोखर हलवा इतका मोठा आहे तो की अर्धी बॉडी मम्मीची कव्हर झाली आहे. आणि तो पण हलवाच आहे ना. असू दे असू दे. मला इथं येऊन थोडं नवल यासाठी वाटतं कारण की मी मच्छी मार्केटमध्ये सहसा जात नाही आणि आली आहे म्हणून. हे बांगडे आहेत ना. ओके सगळे सारखेच दिसतात आहेत मला. चूक नाही 1600 रुपये किलो है. 1600 रुपये किलो. White paprika. अच्छा अभी ये खरीदेगी ना तो वो 1600 का 800 हो जाएगा. मच्छी मार्केट डेंजर असतो बापरे मला आवडत नाही. बाहेर निघालेलं जास्त बरं वाटेल मला.
मच्छी मार्केट मध्ये ना भीती वाटते आणि भाजी मार्केटात खोकला येतो बापरे. सो फायनली मच्छी मार्केट मधून बाहेर आली. बापरे मला इतकं बरं वाटलं असेल. इश मच्छी मार्केट मध्ये मध्ये घबराट होते मला. कसे जाता तुम्ही लोक घ्यायला काय माहिती. थोडा त्रास पण काढायला हा खायची मजा असते फक्त. मी खाऊ शकते, मी बाजारात जाऊ शकत नाही. आणि तिथं बदकं होती बापरे. आणि एक मांजर किती हैराण करत होती. माय गॉड. मी बघू नाही शकत, मी खाऊ शकते फक्त. ते शॉपिंग माझ्या बसची बातच नाही. यशला पाणीपुरी खायची इच्छा झाली तर मम्मीने पाणीपुरीची ट्रीट द्यायला लावली. आम्हाला प्रशांतमध्ये घेऊन आली आहे ती. तर पाणीपुरी खाऊ. सांताक्लॉज भारी डान्स करतोय. वाव दिसतो. पाणी सोडायचं नाही, तो प्यायलाच पाहिजे. हा या काकांनी दिली आहे हा मम्मीला एक्स्ट्रा. आम्ही आता मच्छी घेऊन आलेलो आहोत. इथे बसलोय. मम्मीची थोडीशी तयारी चालू आहे जेवणाची. ॲक्च्युली घर थोडंसं असं शांत वाटत असेल तुम्हाला, कारण की वेद आणि शिव गेले आहेत त्यांच्या आजीकडे. क्रिसमसची सुट्टी आहे तर दीक्षा माहेरी गेली आहे थोड्या दिवसासाठी. तर मला पण अचानक, म्हणजे मी शक्यतो तर ते असतानाच येते. आता वेद बोलेलच फोन केल्यानंतर, आती तू का आली मला यायचंय नाही. आता तर तिच्या मागे लागेल घरी जायचंय म्हणून. तर मी नंतर आरामात त्याला व्हिडिओ कॉल करते. तर बाजारात आम्ही जाऊन आलो. पण खरोखर सांगते मच्छी मार्केट ना माझ्याने न होणारी गोष्ट आहे. आणि भाजी मार्केटमध्ये गेली ना, का माहिती का मला ना इतका खोकला येतो ना. म्हणजे माझं नाक असं सेन्सिटिव्ह आहे की काय माहिती. मिरचीचाच वास बरोबर जातो. मी कधी, म्हणजे मी फक्त घरात बसायच्याच कामाची आहे. असं शॉपिंग नाही करू शकत. मी मॉलमध्ये शॉपिंग करू शकते. मी अशी मच्छी भाजी याची शॉपिंग नाही करू शकत. तुला लाडावून ठेवली आहे ना त्याच्यामुळे. नवऱ्याने तुला लाडावून ठेवली. नवऱ्याने मला लाडवून ठेवली मग काय. हा हो नवऱ्याला माहितीये ही गेली नाही बाई माझा दिवाळा काढेल. त्याच्यापेक्षा हिने घरातच असं तुला आणून देतो, तू बनवायचं काम कर. हा पण खरं तुला माहितीये विक्रोळीला पण मम्मी आपण जायचं असं मच्छी घ्यायला. किती छान ना मच्छी तिथे तर मिळायची. बापरे हलवे किती मोठे मोठे. आता जसं आपण घेतला तसा हलवे मस्त. इथे बघायला गेलं ना तर इथे तशी मच्छी नाहीच मिळत. विक्रोळीला जास्त, म्हणजे तुम्हाला सांगतो विक्रोळीला पण असाच मार्केट स्टेशन जवळ असतो. खूप मोठा मच्छी मार्केट आहे तो. आणि चिकन वगैरे मला ना असं आठवत होते तसे चिकनचे ना असे येलो येलो कलरची अंडी असायचे ना. मम्मी आणायची. मी लहान होती ना, मी त्याला असा कोफते बोलायची, कोफते. आणि असं स्पून काटा घेऊन खायची, अशी काहीतरी नाटकं असायची. तर आता मम्मीची तयारी चालू आहे जेवणाची. ती चालली आहे जेवण करायला. दीक्षा नाही म्हणजे सगळं माझ्यावरच आहे. हो मग काय. आणि आमची मॅडम तर मदत करू शकत नाही. नाही बिलकुल नाही. मी माहेरी आली आहे, मी आराम करणार आहे. मी सोफ्यावरून उठणार नाहीये. जा तू आराम कर, मी जेवण कर. हे माझे पप्पा आहेत. हे बघा कसे गुबगुबीत आहेत ते. मी बोलते ना मी अशी पप्पांसारखी आहे. पप्पांचा मी आधीचा फोटो असेल ना तो दाखवते तुम्हाला. जेव्हा यंग होते तेव्हा एकदम असे एक नंबर दिसायचे. हे तर त्यावेळेस त्यांचं मे बी 50-60 नाही जास्त असेल, 60 वर्षाचे होते त्या टायमाचा. सो आता पिंटू घरी आलेला आहे. हा आहे माझा भाऊ पिंटू. तो माझ्यापेक्षा मोठा आहे. मी त्याला पिंटू बोलते, तो मला ताई बोलतो. तू कुठे गेलेला? मी केव्हाची आली आहे. मी बाहेर गेलो कामासाठी. हा का. तर जसं तुम्हाला सांगितलं हा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण तरी सुद्धा मी त्याला पिंटू बोलते. म्हणजे लहानपणापासून मला दादा नाव हा त्याला काही सुटच होत नाही म्हणा. पण मी कधी बोललीच नाहीये. मी ताई आहे म्हणून मला सगळेजण घरामध्ये ताईच बोलतात. हा आता हा काय करतो? तू काय करतो पिंटू? मी ॲस्ट्रोलॉजर, टॅरो ट्रेडर, वास्तू कन्सल्टंट, रेकी मास्टर, रेकी हिलर आहे.
आणि शिवाय वन औषधींचा चांगला ज्ञान असल्यामुळे ती औषधही मी बनवतो आणि खूप लोकांना देतो. वन औषध मीन्स हे जे का? herbs आयुर्वेदिक असतात. आयुर्वेदिक ना. आयुर्वेदिक जे आणि herbs आहेत ते. ऍक्च्युली सांगते हा. मी तुम्हाला सांगितलं माझ्या हातामध्ये जे अंगठ्या आहेत तुम्ही बऱ्याच वेळा बघितला आहात ब्लू कलरची वगैरे, ती यानेच दिलेली आहे. पुन्हा मला काहीही प्रॉब्लेम असलं ना की मी आधी याला फोन करते. दुसरं तो जे बोलतो ना आयुर्वेदिक औषधांचं त्याला नॉलेज आहे, त्याला खूप चांगलं नॉलेज आहे. म्हणजे काहीही प्रॉब्लेम असू दे मी डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर ना याला सांगते आणि हा सगळं ट्रीटमेंट माझं ऑलमोस्ट बघतो. आणि ही रियालिटी आहे की त्याचा औषधांचाही खूप फायदा होतो. आणि टॅरो रीडर वगैरे तर तो आहेच आहे, म्हणजे बसल्या बसल्या नेहमी फ्युचर हा सांगतच असतो माझा, म्हणून मला काही टेन्शनच नाहीये. आणि तो खरं बोलतो, जे काय बोलतो ना ते बऱ्यापैकी रिअलच असतं. हा, त्याचं कोणाला असं काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, पाहिजे तर मी तुम्हाला त्याचं ID नंबर देऊ शकते. तर आता आम्ही असंच बोलत बसलो होतो, थोडा आम्ही असलो की आमचे असेच टॉपिक चालू असतात. मग तो काही स्टोरी, देवाचं भरपूर नॉलेज आहे आणि तो खूप छान छान स्टोऱ्या सांगत असतो. पण ॲक्च्युली आताचा ब्लॉग थोडासा माझा मोठा झालेला आहे म्हणून, पण नक्की पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये ना मी त्याला सांगेल की देवाची स्टोरी आणि खरोखर खूप छान असतात. की तू सगळं पुस्तक वगैरे वाचतो ना, तुला नॉलेज कसं रे एवढं? पुस्तक तर वाचतो आणि आपले जे स्क्रिप्चर, जर तुम्हाला सनातन धर्माबद्दल, आपल्या धर्माबद्दल ज्ञान पाहिजे तर इथं तिथं जाण्यापेक्षा आपले जे हिंदू सनातन धर्माचे जे स्क्रिप्चर्स आहेत, गीता आहे, पुराण आहे, निषद उपनिषद आहे, ते वाचा. त्याच्याने तुम्हाला संपूर्ण आपल्या धर्माचा नॉलेज, माहिती होईल तुम्हाला. आपल्या ऋषीमुनींनी काय लिहून ठेवलेलं आहे, लौकिक, परालौकिक किंवा ॲस्ट्रल किंवा कॉस्मिक का ह्या गोष्टींमध्ये, किंवा आपलं स्पिरिच्युअल आणि पॅरानॉर्मल जे आपल्या ज्या दिव्य शक्तींबद्दल बऱ्याच माहिती त्यात आहे. ध्यान साधनेबद्दल, कसा ध्यान लावायचा, जप कसा करायचा, कुठचा करायचा, तर सगळ्या गोष्टींची माहिती. त्याने एवढी नावं घेतली, त्यातली अर्धी नावं तर मला माहिती पण नव्हती बाबा. पण नाही, त्याला खूप नॉलेज आहे. आणि आम्ही आलो ना की आम्ही मग तो काही ना काही सांगतच असतो आपल्याला, कोणत्याही गोष्टीचं म्हणजे खूप चांगलं नॉलेज देत असतो. आणि मी बिलीव्ह करते त्याचं बोलणं, त्याचं मी सगळं काही ऐकते. तर आता आलेला आहे, तर आता आम्ही आधी जेवून घेतो. धनी पण आता येतातच आहे, धनींची वाट बघतोय. ते आले की मग आपण बसूया. ओ हो, आले शेवटी जावई आले. घे तुझे. आल्यापासून कधी येणार आहे? हा, जावयांना सोडून आली का? नाही सोडून आली, जावयांना घेऊन आली. आहे, तुमची केव्हाची वाट बघतोय. हा, मम्मीने तुमच्यासाठी स्पेशल फिश आणलेली आहे. हा, ते पण पापलेट. हा, माझी फेवरेट. मग काय बोलते, माझ्या जावयाला पापलेट आवडतात ना, म्हणून मी पापलेट घेतलेले आहेत. थँक्यू सो मच मम्मी. ते तर सोडा, जेवण पण नाही दिलंय अजून तिने. थांब येतील करत बसली, अशीच बसून ठेवलेली आहे तिने मला. हा, त्याचसाठी. तर चला, भूक लागली, आता जेवण घेऊया आपण. आणि काय काय केलं दाखवते, बरेच आयटम केले ना, सगळं मस्त पैकी. चला, हा जेवण. हा, डँट काय आहे जेवायला, काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा. आणि सगळं जेवण धनींना खायचंय. हे बघा, आजच्या मेनू मध्ये आहे हा कोलबी फ्राय, पापलेट फ्राय, चिकन फ्राय, बॉईल एग, खिमा आणि चपाती. नॉनव्हेजचे सर्व प्रकार आहेत. फिश आहे, चिकन आहे आणि मटणाचा खिमा सुद्धा आहे. हा, आणि हे सगळं तुम्हाला खायचं पण आहे. मटन मी खात नाही, पण खिमा खातो मी. आणि चाप खातो थोडेसे. पहिला व्यक्ती आहे मटन खात नाही, पण धनींना खिमा आवडतं म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल खिमा आणलेला आहे मम्मीने. तर चला स्टार्ट करा, म्हणजे तुम्ही खाल्ल्यावर आम्हालाही खायला भेटतं. वाव, मस्त आहे. माझ्या आवडीचा पापलेट, तवा फ्राय, प्रॉन्स पण तवा फ्राय बनवला. प्रॉन्स बघा ना कसे टेस्ट आहेत. ऍक्च्युली मी असे कधी बनवत नाही. खूप छान आहेत ना. ऑब्विसली छानच बनवणार. मम्मी माझी खूप टेस्टी जेवण बनवते आणि धनींना असं खाताना बघून माझ्याही तोंडाला पाणी आलेलं आहे, कारण की भूक लागलेली आहे. तर आता जेवण घेऊया. थांबा, जेवण घेतो. जर हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. या जेवायला या. या.